मध्य पूर्वेत तणाव आधी शिगेला पोहोचला आहे. इराण, इस्रायल, अमेरिका, मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि सुरक्षा चिंता संपूर्ण प्रदेशात अनिश्चितता वाढत चालली आहे. कधी कोणता हल्ला होईल, कधी कोणता समुद्री मार्ग धोक्यात येईल आणि कधी जागतिक ऊर्जा बाजार हादरेल याची खात्री कुणालाच नाही. आता तुम्ही म्हणाल, मध्य पूर्वेत काही झालं तर त्याचा आपल्याशी काय संबंध? संबंध खूप मोठा आहे. कारण भारताला लागणारं मोठं तेल, मोठा गॅस आणि ऊर्जा पुरवठ्याचा मोठा भाग याच प्रदेशातून येतो. आणि म्हणूनच जेव्हा मध्य पूर्वेत तणाव वाढतो तेव्हा भारतही सावध होतो. परंतु प्रश्न आहे, समजा समुद्री मार्गांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला तर, जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली तर त्याचा परिणाम नेमका कसा होऊ शकतो? हे समजून घेण्यासाठी आधी गॅसचं महत्त्व समजून घ्यावं लागेल. कारण अनेकांना वाटतं गॅस म्हणजे फक्त घरगुती सिलेंडर, परंतु वास्तव खूप वेगळं आहे. भारतात खत कारखाने, वीज निर्मिती, मोठे उद्योग, पेट्रोकेमिकल कंपन्या या सगळ्यांमध्ये नैसर्गिक वायूचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. म्हणजे गॅस महागला तर उद्योगांचा खर्च वाढू शकतो, उद्योगांचा खर्च वाढला तर उत्पादन महाग होऊ शकतं आणि शेवटी महागाईचा फटका सामान्य नागरिकांनाही बसू शकतो. म्हणूनच ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच कारणामुळे भारत आता जवळपास 30 वर्षांपासून चर्चेत असलेल्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पुन्हा विचार करत आहे. एक अशी पाईपलाईन जी समुद्राखालून थेट ओमानमधून गुजरातपर्यंत येईल. सुमारे 40,000 कोटी रुपयांचा खर्च, हजारो किलोमीटरचा प्रवास आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेला नवा आधार देण्याचा प्रयत्न. परंतु हा प्रकल्प नेमका काय आहे? तो आत्ताच पुन्हा चर्चेत का आला? आणि खरंच तो भारताचा ऊर्जा गेम चेंजर ठरू शकतो का? चला समजून घेऊया सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये. तर कल्पना अशी आहे की ओमानमधून थेट गुजरातपर्यंत समुद्राखालून नैसर्गिक वायू आणायचा. या प्रस्तावित प्रकल्पाला मिडल ईस्ट इंडिया डीप वॉटर पाईपलाईन म्हणजेच MEIDP असं म्हटलं जातं. प्राथमिक माहितीनुसार अंदाजित खर्च सुमारे 40,000 कोटी रुपये आहे. लांबी सुमारे 1600 ते 2000 किलोमीटर असेल आणि क्षमता सुमारे 31 MMSCMD गॅस. त्यानंतर समुद्रातील कमाल खोली सुमारे 3450 मीटर असेल. म्हणजे पाईपलाईन प्रत्यक्षात आली तर ती जगातील सर्वात खोल समुद्री पाईपलाईनपैकी एक ठरू शकते. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा प्रकल्प अजून मंजूर झालेला नाही. सध्या गेल, इंडियन ऑइल आणि इंजिनियर्स इंडिया यांच्याकडून व्यवहार्यता अभ्यास म्हणजेच फिजिबिलिटी स्टडी सुरू करण्याची तयारी केली जात आहे. म्हणजे हा अजून कल्पनेपासून वास्तवात जाण्याचा प्रवासात आहे. परंतु सरकारला अचानक आत्ताच्या प्रकल्पाची आठवण का झाली? कारण उत्तर लपलंय जगातील एका छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या समुद्री मार्गात, हॉर्मुझ स्ट्रेट. आता हॉर्मुझ स्ट्रेट इतका महत्त्वाचा का आहे? कारण जगातील मोठ्या प्रमाणावरील तेल आणि LNG वाहतूक याच मार्गाने होते. सोप्या भाषेत सांगायचे तर हा जागतिक ऊर्जा व्यापाराचा एक महत्त्वाचा दरवाजा आहे. आणि जर या दरवाजात काही अडथळा निर्माण झाला तर त्याचा परिणाम जगभरातील ऊर्जा बाजारावर होऊ शकतो. गेल्या काही वर्षात या भागात वाढलेला तणाव, इराण इस्रायल संघर्ष, इराण अमेरिका मतभेद आणि पुरवठा साखळीतील धोके यामुळे अनेक देश पर्यायी मार्गाचा विचार करत आहेत. भारत ही त्यापैकीच एक आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऊर्जा सुरक्षा. समजा उद्या हॉर्मुझ स्ट्रेटमध्ये काही दिवसांसाठी अडथळा निर्माण झाला, आज भारताला त्याचा मोठा फटका बसू शकतो. परंतु जर पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होत असेल तर भारताकडे अतिरिक्त आणि तुलनेने अधिक स्थिर पुरवठ्याचा एक पर्याय उपलब्ध असू शकतो. आणि हाच या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा मानला जातो. दुसरा फायदा, खत उद्योग. युरिया आणि इतर खतांच्या निर्मितीसाठी नैसर्गिक वायू हा अत्यंत महत्त्वाचा कच्चा माल आहे. गॅसची उपलब्धता वाढली तर खत उद्योगालाही फायदा होऊ शकतो. तिसरा फायदा, वीज निर्मिती. गॅस आधारित वीज प्रकल्पांना अधिक स्थिर इंधन मिळू शकतं. चौथा फायदा, पेट्रोकेमिकल उद्योग. विशेषतः गुजरात सारख्या औद्योगिक राज्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. परंतु थांबा, जर हा प्रकल्प इतका फायदेशीर असेल तर गेली 30 वर्षे तो प्रत्यक्षात का आला नाही? कारण अडचणीही तितक्याच मोठ्या आहेत. पहिली अडचण, समुद्राची खोली. सुमारे 3450 मीटर खोल समुद्रातून
पाईपलाईन नेणं हे जगातील सर्वात कठीण अभियांत्रिकी कामांपैकी एक मानलं जातं. दुसरी अडचण खर्च. आज अंदाज 40,000 कोटी रुपयांचा आहे, परंतु अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये अंतिम खर्च अनेकदा मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. तिसरी अडचण अरबी समुद्राचा भूगर्भीय स्वभाव. समुद्रतळ सर्वत्र सपाट नसतो. काही भाग अत्यंत गुंतागुंतीचे असू शकतात. यामुळे प्रकल्पाचा धोका आणि खर्च दोन्ही वाढतात. परंतु ही कल्पना नवीन आहे का? नाही. खरं तर या प्रकल्पाची चर्चा आजची नाही. 1990च्या दशकापासून ओमान ते भारत समुद्राखालील पाईपलाईनची कल्पना वेळोवेळी पुढे येत राहिली आहे. परंतु त्या काळात तंत्रज्ञानाची मर्यादा होती, आर्थिक गणित जुळत नव्हतं आणि तांत्रिक जोखमही खूप मोठी होती. म्हणून हा प्रकल्प कागदावरच राहिला. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. तंत्रज्ञान अधिक प्रगत झालं आहे आणि ऊर्जा सुरक्षेचं महत्त्वही पूर्वीपेक्षा खूप वाढलं आहे. म्हणून हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या सर्वांचं लक्ष फिजिबिलिटी स्टडीकडे आहे, कारण या अभ्यासातून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? तो आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल का? गॅस पुरवठ्याचं गणित काय असेल? गुंतवणूक कोण करणार? आणि सर्वात महत्त्वाचं, इतका मोठा खर्च योग्य ठरेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. म्हणून सध्या हा प्रकल्प मंजूर झालेला नाही. तो अजूनही अभ्यासाधीन टप्प्यात आहे. या संपूर्ण बातमीचा सारांश एका वाक्यात सांगायचा तर भारताला वाढत्या ऊर्जा गरजांसाठी अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय हवे आहेत. ओमान ते गुजरात समुद्राखालची ही पाईपलाईन त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर तो भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी ऐतिहासिक ठरू शकतो. परंतु जर तांत्रिक आणि आर्थिक अडचणी खूप मोठ्या ठरल्या तर तो आणखी एका महत्त्वाकांक्षी कल्पनेपुरता मर्यादित राहू शकतो. आता सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट काय सांगते? कारण त्यावरच ठरणार आहे भारताचा 40,000 कोटींचा समुद्राखालचा जुगार प्रत्यक्षात उतरणार की नाही. महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प सध्या केवळ फिजिबिलिटी स्टडीच्या टप्प्यात आहे. अंतिम मंजुरी, निधी उभारणी आणि बांधकामाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? मला काय वाटतं? ही पाईपलाईन प्रत्यक्षात होऊ शकणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.